विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता एक लक्षात घ्या, तुमच्या मनातली भीती गेली असेल. उद्या आपला इंग्लिशचा पेपर आहे. अगदी तुम्ही आता कॉन्फिडेंटली आपल्या पेपरची तयारी करायची आहे. मी सांगितलं ना बाळांनो, की आपल्याला रायटिंग स्किलमध्ये काय करायचं आहे, तर बाळांनो फक्त 4च चांगले टॉपिक करायचे आहेत ना बाळांनो. आज आपण त्यातला पहिला टॉपिक करायचा आहे. कोणता आहे बघा? ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज. तुम्हाला खरं सांगू का? इतका सोपा क्वेश्चन, इझी क्वेश्चन आहे ना बाळांनो. त्यामध्ये काय दिलं जातं, एखादं टेलिफोन कन्व्हर्सेशन, एखादा डायलॉग, एखादा लाईव्ह चॅट दिलेला असतो आणि मग त्या तिसऱ्या एखाद्या पर्सनच्या म्हणजे अब्सेन्समध्ये आपण त्या व्यक्तीला आपला होतो व्हर्चुअल मेसेज आहे ना बाळांनो, हा रायटिंग फॉर्ममध्ये अगदी 50 वर्डमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून द्यायचा असतो. क्वेश्चन एकदम इझी आहे, लक्षात घ्या. 4 आउट ऑफ 4 मार्क पडणार. आपण लगेच काय करूया, तर या प्रश्नाकडे पुढे जाऊया, लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काय आपल्याला करायचंय काय लक्षात ठेवा, की पहिल्यांदा आपण काय करायचं बघा, की हा क्वेश्चन वाचायचा आहे पहिल्यांदा, लक्षात घ्या. त्यानंतर काय बघायचं तुम्हाला सांगतो बघा, स्टेप्स कसं जायचं लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय करायचं सांगा बाळांनो, की पहिल्यांदा लिहायचं आपल्याला डेट. बघा दुसरं काय लिहायचं आपल्याला टाइम. तिसरं काय लिहिलंय बघा, नेम ऑफ द पर्सन म्हणजे कोण, रिसिव्हर, ज्याला आपण हे मेसेज लिहितोय त्यासाठी. पुढचं काय दिलंय बघा, बॉडी ऑफ द मेसेज म्हणजे मेन मेसेज तुम्हाला काय द्यायचं ते लक्षात ठेवायचं. बघा पुढे काय दिलंय, नेम ऑफ द रायटर म्हणजे सेंडर, हे सगळ्यात शेवटी लिहायचं असतं. बघा किती इझी आहे, लक्षात घ्या. मग आता हे करता तुम्ही एक 2-3 पॉइंट नीट लक्षात ठेवा. पहिलं काय सांगा, की राईट ओनली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट किंवा डिटेल ऑफ द मेसेज. कॉन्व्हर्सेशन किंवा चॅट किंवा डायलॉग लिहायचा नसतो. जेवढा मेसेज आहे ना तेवढाच फक्त व्यवस्थितपणे वाचताना अंडरलाईन करून शोधायचा असतो, लक्षात. पुढे काय दिलंय बघा, डोंट ऍड न्यू इन्फॉर्मेशन, अजिबात करायची नाही ऍड, लक्षात घ्या. दुसरं काय दिलंय, यूज सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट, म्हणजे तुम्ही जे लिहिताय ना ती सेंटेन्स अगदी करेक्ट पाहिजे, लक्षात घ्या. पुढे काय दिलंय, मेक यूज ऑफ इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच. का आपण हे तिसऱ्या व्यक्ती थर्ड पर्सन साठी हा मेसेज आपण तयार करतो, लक्षात घ्या. तो तिथं प्रेझेंट आहे का नाही, इन हिज ऍब्सेन्स देतोय म्हणजे अर्थात ते डायरेक्ट नाही, काय करायला लागेल, इनडायरेक्ट स्पीच आपल्याला लिहावं लागेल, लक्षात घ्या. पुढे काय दिलंय बघा, पुढे अजून एक, राईट मेसेज इन सिम्पल प्लेन लँग्वेज विदाउट एनी ॲब्रिव्हेशन. कुठल्याही प्रकारचं ॲब्रिव्हेशन शॉर्ट फॉर्म वगैरे लिहायचे नाही. आता पुढे लक्षात घ्या, सिम्पल प्लेन लँग्वेज तर वापरायचीच असते, त्याशिवाय मेसेज कळेल का सांगा. पुढे काय दिलंय बघा, बी फ्रेंडली अँड पोलाइट. समोरच्या माणसाला हार्टिंग होईल असं काही वापरायचं नाही. फ्रेंडली आणि पोलाइट मेसेज पाहिजे, लक्षात घ्या. पुढे काय दिलंय, अवॉइड पण. पण म्हणजे काय, द वर्ड्स विथ डबल मिनिंग रे. समजा आपण एखाद्याकडे हसू शकतो ना, लक्षात घ्या. समजा आपण एखादा मराठीमध्ये एखादा वर्ड असतो, बरोबर. समजा एखाद्या मूवीचं नाव असतं काय, मुका क्या मुका, आहे का नाही. आता मुका या शब्दात डबल मिनिंग असतं का नाही, आपण हसतो का नाही, असं अँबिग्युटी करणारे, ह्युमर करणारे काय करायचे, शक्यतो अवॉइड करायला, लक्षात घ्या. पुढे काय दिलंय, कन्फ्युजन आणि कॅओटिक म्हणजे गोंधळाची परिस्थिती क्रिएट करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतात. मग आता बघा, या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मग मी तुम्हाला फॉर्मॅट सांगतो लिहायचं कसं, लक्षात घ्या बाळांनो. पहिलं बघा, पहिल्यांदा एक व्यवस्थितपणे बॉक्स आखून घ्यायचा, बरोबर. त्या बॉक्समध्ये अगदी वरच्या पहिल्यांदा काय लिहायचंय, डेट. डेट कसली आहे सांगा बाळांनो. समजा आता मी असलेलं बाळांनो काय सांगा, बाळांनो काय लिहिलं बाळांनो, 10th काय लिहिलं सांगा, फेब्रुवारी, 10th फेब्रुवारी, बरोबर. आता समजा टाइम आहे, बरोबर. पण टाइम समजा काय लिहिलं सांगा बाळांनो, की 9 काय लिहिलं सांगा, AM, बरोबर. झालं. आता बघा, ज्याला मेसेज द्यायचा, आपण ज्याच्यासाठी मेसेज देतोय ना, आपण कसं लेटर कसं लिहितो, डिअर फ्रेंड, डिअर मदर, डिअर, असं डिअर वगैरे लिहायचं नाही. फक्त काय लिहायचं, समजा मदर, अस्मिता, मनोज, जे काय असेल जो रिसिव्हर त्याचं फक्त नाव देऊन कॉमा द्यायचा आणि लगेच खालच्या लाईनला लिहायचं काय सांगा बाळांनो, बरोबर. जर फोन आला असेल तर कॉल्ड अप किंवा रँग अप, आणि हे पास्ट मध्ये लिहायला बघा, लक्षात ठेवा. मग काय लिहायचं सांगा, आता मी काय लिहिलं, अस्मिता, बरोबर. आईसाठी असं काय लिहाल, मदर. मग आता हे लिहिलं बाळांनो, की पुढे काय लिहायचं, समजा आता एखाद्या मित्राचं नाव आहे काय, समजा पण तिचा लहान भाऊ आहे कोण, अनुप, तर लिहायचं बाळांनो, काय लिहायचं का, अनुप, काय लिहायचं, कॉल्ड अप किंवा रँग अप ऍट काय लिहा बाळांनो, 7:30 AM, बरोबर. पुढे काय लिहायला सांगा बाळांनो, मग ही सी किंवा सी जो कोण असेल तो ती, ही सी सेड दॅट, बरोबर. असं लिहा. किंवा शी किंवा सी काय लिहायचं सांगा बाळांनो, टोल्ड यू, बरोबर, टू.
बघा या प्रकारची एखादी हे करायचं आणि मग त्या मेसेज मधले मेन मेन पॉइंट्स असतात ना ते एकत्र घ्यायचे आणि त्यापासून बॉडी ऑफ द मेन मेसेज लिहायचं. बरोबर? किती लागतो बाळांनो? एक 5 ते 6 वाक्य असतात फक्त. झालं एवढंच करायचं लक्षात घ्या. मेनच मेसेज लिहायचा आहे आणि त्यानंतर काय करता का बाळांनो? जो आपला मेसेज लिहिणारा माणूस सेंडर आहे त्याचं नाव फक्त लिहायचं. ते युअर्स वगैरे काही लिहायचं नाही. लक्षात घ्या. काय लिहायचं फक्त? अनु किंवा काय असेल बाळांनो, समजा मदर लिहिलं असेल तर मदर असं लिहायचं आणि मग लक्षात घ्या, की अशा प्रकारे लिहिलं की नाही बाळांनो, की 4 आउट ऑफ 4 मार्क्स पडतात. मग आता बाळांनो आपण काय बघूया? काही एक्झाम्पल बघू. काय करूया? एक्झाम्पल बघूया. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा लक्षात घ्या बाळांनो काय दिलंय बघा, की ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल बाळांनो बघा. पहिला काय दिलंय बघा, पहिला क्वेश्चन नीट समजून घ्या. काय दिलंय? यू रिसीव्ह अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस when she is not at home but you have to go for your tuition class. येते का लक्षात? बघा, so you have leave a message for your mother, write a message within 50 words. बघा आता मी काय सांगतोय, आई घरी आहे का? नाही. बघा बाळांनो, तिच्या ऑफिस मधनं कॉल आलाय आणि तुम्हाला पण आता घरातनं लगेच काय जायचंय? ट्युशनला जायचंय. हा मेसेज लिहायचा आहे कुणाला सांगा बाळांनो? युअर मदर. बरोबर? लक्षात घ्या. आणि मग युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आणि डोंट ऍड एनी न्यू इन्फॉर्मेशन. क्वेश्चन मध्येच क्लिअर केले की नाही बघा. आता पुढे काय दिलंय बघा. बघा आता बोलतोय अनुज. हॅलो मिस्टर रस्तोगी आहे बघा. हॅलो मे आय स्पीक टू मिस दीक्षित. मिसेस दीक्षित प्लीज. बघा आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम ऑफिस. लक्षात घ्या. बोलणारा कोण आहे सांगा? नरेश रस्तोगी. कुठला आहे तो? ऑफिस मधला आहे. कुणाच्या? मदरच्या. बघा आता पुढं. अंबुज काय म्हणतो बघा. मॉम इज नॉट ॲट होम. आई घरी आहे का सांगा? नाही. बघा रस्तोगी मेसेज काय दिला? इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज आणि इट इज व्हेरी अर्जंट. लक्षात मेसेज कसा आहे? अर्जंट. बघा आता मी जे अंडरलाईन केलं ना बाळांनो, हे तुम्हाला मेसेज साठी यूज करायला लक्षात घ्या. बाकीचं इतर इन्फॉर्मेशन लिहायची नाही. आता आणखीन पुढे काय दिलंय बघा बाळांनो. मेसेज काय बघा. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स्ड काय म्हणलंय फ्रॉम टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड. मीटिंग पुढे रिशेड्यूल केली लक्षात घ्या. आस्क हर टू चेक काय हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. मला सांगा बाळांनो, खरं तर मेसेज एवढाच आहे ना बाळांनो. बघा पुढे काय दिले. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. बघा पुढे काय दिले. डोंट वरी आय विल टेल हर ॲज सून ॲज बघा पॉसिबल. बघा टाइम काय दिलाय बाळांनो, डेट काय दिली 14 फेब्रुवारी. बघा आणि टाइम काय दिलाय 3 PM. तर बघा मेसेज तयार कसा करायचा. जे आपण जे बाळांनो हे जे पॉइंट्स केले ना तयार, याच्यावरनं आपण लक्षात ठेवायचं. मेसेज बघा डेट लिहून घ्या. किती आहे? 14 फेब्रुवारी. टाइम किती आहे बघा बाळांनो 3:30 PM. तो इथं खालीलचा लक्षात घ्या. आता पुढे काय लिहा. मॉम किंवा ऑर आई. कॉमा दिला. ओके. आता बघा काय दिले बघा. बघा मिस्टर रस्तोगी आहे का बाळांनो. काय मिस्टर रस्तोगी. त्यांचा कॉल आला की नाही बाळांनो. मग लिहा ना बाळांनो काय लिहायचं. मिस्टर रस्तोगी फ्रॉम. आता बघा हर ऑफिस नाही लिहायचं बाळांनो. काय लिहायचं? युअर ऑफिस. मगाशी मी सांगितलंय की नाही बाळांनो बघा इथं. हर ऑफिस म्हणजे आईच्या ऑफिस मध नाही म्हणायचं तुम्हाला काय लागेल. मिस्टर रस्तोगी फ्रॉम हर युअर ऑफिस कॉल्ड अप ॲट 3:30 PM. बघा he said that the meeting fixed for tomorrow. दिसतंय का बघा. The meeting fixed for tomorrow has been rescheduled. फक्त काय लिहायचं. He said that. त्यांनी असं म्हटलं आहे. इन डायरेक्ट मध्ये लिहायचं. लक्षात काय लिहायचं. The meeting fixed for tomorrow has been rescheduled. बरोबर. आणि बघा he wants you to. त्यानं काय सांगितलंय. अजून म्हणा. And he told you that काय म्हणायचं. टू चेक काय सांगायचं. हर नाही लिहायचं बाळांनो. हर आल्यावर काय सांगितलं करायचं. मी सांगू तुम्हाला बाळांनो का. जर तिथं लक्षात घ्या काय आलं की लक्षात काय ठेवायचं. हर आलं तर काय लिहायचं बाळांनो. यू लिहायचं. काय लिहायचं यू. कारण आईसाठी मेसेज मग काय लिहायचं. तू काय लिहायचं बघा की ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स आणि ही सेड दॅट इट वॉज अर्जंट. हा मेसेज कसा आहे. अर्जंट. आणि पुढे काय दिलंय बघा. मग आपण ज्यानं मेसेज दिलाय त्या मुलाचं नाव काय सांगा. अंबुज. फक्त इथे लिहायचं अंबुज. आलं लक्षात बाळांनो. म्हणजे हा झाला काय पहिला क्वेश्चन. कसं लिहायचं तुमच्या लक्षात आलं का बाळांनो बघा की याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित पण लिहायचं असतं. आता सेकंड काय दिलंय बघा बाळांनो.
रीड द गिवन कॉन्व्हर्सेशन बिटवीन राकेश अँड मिसेस सरकार. मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल. आता बघा मिसेस सरकार. बाळ का बिटवीन डायलॉग कोणामधला आहे सांगा? राकेश आणि काय मिसेस सरकार. बघा काय मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल वेअर सी टीचेस. काय टीचेस बघा म्हणजे ती बाळानो स्कूल मध्ये जायचं ते टीचिंग करा हे नाही बाळा पुढे दिले. सो सी रोट अ मेसेज फॉर हर हजबंड. बघा मिसेस सरकारनं काय बाळानो मिसेस सरकारसाठी काय मेसेज हजबंड साठी आपल्याला मेसेज दिले लक्षात घ्या. ड्राफ्ट अ मेसेज इन बघा इन नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. आता बघा कोण बोलते लक्षात? राकेश. हॅलो मे आय स्पीक टू मिसेस डॉक्टर सरकार. बघा मिसेस सरकार म्हणजे कोण आहेत बघा का बाणू कोण आहेत? डॉक्टर आहेत बाणू. बाकी काय मिसेस सरकार काय म्हणते? शी हॅज गॉन टू द हॉस्पिटल. कुठे गेलं सांगा बाणू? हॉस्पिटल. तुम्हाला एक कळलं का बाणू? मेसेज कोणासाठी आहे? डॉक्टर सरकार. बाणू का शी हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी. मे आय नो हु इज स्पीकिंग. बघा ते काय म्हणते? राकेश. येस आय एम राकेश सूद. बरोबर. माय वाईफ हॅज बीन हॅव्हिंग अ सिव्हिअर हेडेक सिन्स येस्टरडे. मग तुम्हाला कळलं का बाळानो की हा जो राकेश सूद आहे हा कोण आहे? तर त्याची बायको आजार आहे. काय तिला सिव्हिअर हेडेक आहे. कधीपासून? कालपासून. सिन्स दिस मॉर्निंग सी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड हाय टेम्परेचर. ताप सुद्धा आलाय. बघा आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ द डॉक्टर वुड कम ओव्हर टू आवर प्लेस टू एक्झामाइन हर. मग तिला चेक करायला जर डॉक्टर आमच्या घरी आले तर खूप बरं होईल. तुम्हाला कळतंय का बाण? बघा इथं लक्षात घ्या राकेश शूद लिहितोय माय वाईफ हॅज बीन काय म्हणतोय तो बरोबर ना? हे जे की नाही हे तुम्हाला काय काय एस्टरडे बघा दिस मॉर्निंग सी हॅज बीन ऑल्सो डेव्हलप्ड काय सांगितलंय बाण? हाय काय टेम्परेचर. आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल म्हणजे काय लिहायचं सांगा? जिथं जिथं मी सांगितलंय बाण जिथं लक्षात घ्या जिथं जिथं आय असेल तिथं काय घ्यायला लागेल सांगा? ही किंवा काय घ्यायचं? सी. बरोबर म्हणजे ही प्रोनाउन वापरायची. आणि जिथं जिथं ही आणि सी असेल ना बाळांनो तिथं यू ची प्रोनाउन घ्यायची. काय घ्यायची? यू. कारण ती त्या व्यक्तीशी आपण मेसेज लिहितोय लक्षात घ्या. मी काय दिले बघा पुढे काय दिले? आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ द डॉक्टर वुड कम ओव्हर टू आवर प्लेस. आता आवर साठी काय सांगा बाळांनो? काय सांगा? काय हिज प्लेस काय येईल? हिज प्लेस. बघा बाळांनो पुढे काय दिले? टू एक्झामाइन हर. आता मिसेस सरकार काय म्हणते बघा? ऑफ कोर्स प्लीज लेट मी नोट काय नोट डाऊन द ऍड्रेस. आता ऍड्रेस सांगा म्हणते काय दिले बघा राकेश? इट इज B49 न्यू कॉलनी. कळालं का? मिसेस सरकार काय म्हणतो बघा? आय विल गिव्ह हिम युअर मेसेज ऍज सून ऍज ही रिटर्न्स. राकेश काय म्हणतो? थँक्यू. आता लक्षात घ्या बाळांनो. आता मेन मेसेज तुम्हाला काय आहे तो कळाला ना? मग पहिल्यांदा लिहायचं बाळांनो. तारीख काय दिली सांगा बाळांनो? 6 एप्रिल. बरोबर. हे टाइम आहे ना बाळा 9:30. ते इथे इथे चालते बाळांनो. काय लिहायचं? 9 काय लिहायचं? 30 काय लिहायचं? AM. बरोबर. आता लक्षात घ्या. आता लिहायचंय कोणला? मिस्टर सरकार. बरोबर. बघा कोण आहे? तर बाळांनो मिसेस सरकारचे मिस्टर आहेत. बरोबर. आता लिहायचं काय बघा? मिस्टर राकेश सूद आहे का बाळांनो? कुणी केलाय मी फोन कोणी केलाय सांगा? राकेश सूद. कॉल्ड अप ऍट 9:15 AM. ही सेड दॅट बघा आता तो काय म्हणतो माय वाईफ ना आपला काय हीज वाईफ लागेल ना मग ह्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. बघा दॅट हिज वाईफ हॅज नॉट बीन कीपिंग वेल. शी हॅड हेडेक सिन्स काय म्हणलं येस्टरडे. बघा तिथं काय लिहिलंय? बरोबर ना? तिला काय आहे? हेडेक. मग सी हॅड काय म्हणायचं? हेडेक सिन्स सी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर ताप सुद्धा आलेला आहे की नाही बघा. आता बघा ही आय वॉन्ट म्हणले ना मग काय लिहायचं? आय आले काय लिहायचं? ही ऑल्सो वॉन्टेड यू टू व्हिजिट देअर प्लेस. आवर नाही म्हणायचं काय? त्यांचं घर आहे ना. मी सांगितलंय फर्स्ट पर्सन असतील तर ती थर्ड पर्सन मध्ये आले का लक्षात? देअर बघा टू एक्झामाइन हर आणि हिज अड्रेस इज. त्याचा अड्रेस किती आहे सांगा बाळांनो? तिथे काय लिहिलं सांगा बाळांनो? की त्याचा अड्रेस तो अड्रेस पण सांगा ना बाळांनो काय? B49 न्यू कॉलनी काय? आणि लिहिलाय कोणी सांगा बाळांनो मेसेज? मिसेस सरकार. आलं लक्षात बाळांनो हा दुसरा पण क्वेश्चन. म्हणजे अशा प्रकारे साध्या पद्धतीने तुम्हाला अगदी प्रश्न सोडवायचा असतो. आता बघा बाळांनो याच्यातला पुढचा आणखीन एक आपण क्वेश्चन बघूया. काय दिले? युजिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द डायलॉग गिवन राईट अ मेसेज which अमृता लेफ्ट फॉर हर ब्रदर सरोजित. बघा हा मेसेज लिहिलाय कुणी? अमृता. लिहिलाय कोणासाठी? सरोजित साठी. कोण आहे तो? तिचा भाऊ आहे. डोंट लिव्ह आउट काय आउट एनी काय व्हायटल
इन्फॉर्मेशन. व्हायटल म्हणजे काय वाट इम्पॉर्टंट कुठली ओमिट करायची नाही आणि एक्स्ट्रा बाहेरची कुठली घ्यायची नसते. बघा पुढे काय दिलंय बघा. डायलॉग बघा पाहून काढलाय. शेखर आणि अमृता मधला डायलॉग आहे. बरोबर? अमृता पुन्हा मेसेज देणार आहे ड्राफ्ट करून. कुणाला? सरोजितला. हे लक्षात आलं पाहिजे. बघा काय शेखर काय म्हणतो? इज दिस हा टेलिफोन नंबर आहे. अमृता काय म्हणते बघा बाळांनो? येस, मे आय नो हू इज स्पीकिंग? पण बघा. शेखर, आय एम शेखर. आय वॉन्ट यू टू स्पीक टू काय? सरोजित. आय एम हिज फ्रेंड फ्रॉम IHM गोवा. पाहुणे हे सगळे व्हर्च्युअल मेसेज ना बानो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लक्षात घ्या. आता तुम्हाला कळालं बानो इथं कोण आहे? शेखर. बाळ त्याला कोणाशी बोलायचं आहे? सरोजित. हा सरोजित कोण आहे बाण? सरोजितचा कोण आहे? शेखर. तो म्हणतोय सरोजित कोण आहे बाण? बघा की शेखर आहे की नाही बाण? आय एम हिज फ्रेंड फ्रॉम IHM गोवा. तो गोव्यातून त्यानं कॉल केला लक्षात घ्या. तो कुठं काम करतो ते पण सांगितले. आता अमृता काय म्हणते? आय एम हिज सिस्टर सरोजित इज नॉट. बघा आय एम हिज सिस्टर सरोजित इज नॉट ॲट होम. तो काही घरी नाही लक्षात घ्या. मग पुढं पुढे दिले बघ कॅन यू रिंग अप अ लिटल लॅटर. थोड्या कॉल करता का? नाही ना पण बघा ती काय म्हणतो शेखर काय म्हणतो आय शॅल बी अ लिटल बिझी. आय हॅव गॉट अ प्लेसमेंट ॲट हॉटेल काय हॉटेल ताज मुंबई. पण हॉटेल मुंबई मधल्या का हॉटेल मध्ये काय जॉब मिळाला लक्षात घ्या. अँड विल हॅव टू बी जॉईन. त्याला जॉईन करायचं काय जॉईन करायचं बघा. विथ इमिजिएट काय इफेक्ट लगेच त्याला निघायचं लक्षात घ्या. सो राईट नाऊ आय एम ट्राईंग टू गेट ऑल द काय फॉर्मॅलिटीज कम्प्लिटेड. बघा दिस इज द न्यूज दॅट आय वॉन्टेड टू गिव्ह टू सरोजित. आता मला सांगा त्याला बातमी काय द्यायची आहे बाळांनो की IHM गोव्यामधला फ्रेंड आहे. त्याला आता रिप्लेसमेंट मिळाली आणि त्याला लगेच इमिजिएटली जायचंय लक्षात घ्या. एका हॉटेलमध्ये जॉब मिळाले नाही. मग तेच फलबद्ध काय करायचंय सांगायचंय लक्षात घ्या. आता पुढे काय दिलंय बघा की विल यू डू दॅट फॉर मी ऑल्सो टेल हिम दॅट. बघा आय विल लेट हिम नो काय माय न्यू नंबर ॲज सून ॲज आय गेट वन. जेव्हा त्याला नवीन नंबर मिळेल ना तेव्हा लगेच त्याला तो मिळणार आहे लक्षात घ्या. तो लगेच त्याला सांगणार मला असा असा हा नवीन माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट कर. बरोबर ना? मग आता लक्षात घ्या पुढे काय दिलंय. अमृता काय म्हणते आय विल डू दॅट बाय अँड ऑल द बेस्ट. आता बघा बाळांनो हे लिहायचं आहे का सांगा बाळांनो. चला आपण तारीख लिहू काय 23 एप्रिल. ओके. टाइम काय दिलाय बाळांनो 10:30 काय दिलाय 10:15 AM. आता बघा कुणासाठी आहे सांगा सरोजित. कोणासाठी आहे? सरोजित. आता लक्षात घ्या. आता हा सरोजित आहे ना बाळांनो हा काय आहे सांगा बाळांनो तर अमृताचा काय भाव आहे. बरोबर. आता मला सांगा काय लिहायचं. युअर फ्रेंड शेखर फ्रॉम IHM गोवा हॅज काय रँग अप ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता फोन आला होत आलाय. बघा ही सेड दॅट शी हॅज गॉट अ प्लेसमेंट काय ॲट काय म्हणले बाळ द हॉटेल मुंबई. एका मुंबई मधल्या हॉटेलला चांगला जॉब मिळाला लक्षात घ्या. ॲट प्रेझेंट ही इज ट्राईंग टू कंप्लीट ही ऑल द काय बाळांनो फॉर्मॅलिटीज. आता जो फॉर्मॅलिटी करतोय तो बिझी आहे. बघा ही वॉन्ट्स यू टू गिव्ह दिस गुड न्यूज. ही गुड न्यूज तुला द्यायची आहे. आणि पुढे दिले बाळा काय दिले की पाहुण्याच्या नंतर ही वुड कॉल यू ॲज सून ॲज ही गॉट काय हिज न्यू नंबर. पुढे काय दिले बघा अमृता. म्हणजे जो सेंडर आहे की नाही जो लिहिणार आहे त्याचं नाव खाली पाहिजे लक्षात घ्या. ज्याला आपण रिसिव्हर त्याचं नाव कुठं पाहिजे इथं पाहिजे. तुम्हाला कळालं का बाळांनो एवढ्या सोप्यातल्या फक्त तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड कराल ना त्यातला मेन मेसेज तुम्ही काय करायचा अंडरलाईन करून घ्या किंवा लक्षात ठेवा आणि तोच मेसेज फक्त इनडायरेक्ट मध्ये थोडक्यात तुम्हाला एका नोटवर लिहून द्यायचा असतो. याला म्हणायचं व्हर्च्युअल म्हणजे कॉन्व्हर्सेशन मधला मेसेज एका शॉर्ट मध्ये राईट करून काय आपण त्याला पाठवायचा असतो. लेटर सारखं नाही बरं का लक्षात घ्या थोडक्यात आहे. किती सोपा आहे सांगा हा प्रश्न. अशा प्रकारचे अजून एक 5-6 क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत ना तसेच प्रॅक्टिस करा. तुमचं काम लगेच होऊन जाईल लक्षात घ्या. मग बघा काय किती क्वेश्चन सोपं आहे. करताय मग बाळांनो हा क्वेश्चन लगेच आता करा. बरोबर ना? आणि चांगल्या प्रकारे करून जा. फॉर्मॅट फक्त व्यवस्थित करून जावा. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणारच लक्षात घ्या. करताय ना मग? करा तयारी. लागा कामाला. लगेच तयार करून घ्या आणि बेस्ट ऑफ लक.